Okay. So, can you see the PPT clearly? All of you? Yes. Okay. Yes, ma'am. So, persistive is going on. Second topic is going on, and last point is only one point is remaining to cover this topic. Then we will take two tests on this topic. Okay. On previous lecture, we have seen how to find the completely divisible by given number. Okay. So, एखादा नंबरला पूर्णपणे भाग जाईल असा नंबर फाइंड करण्याची एक शॉर्ट टेक्निक बघितली आपण. ओके. सो व्हॉट इज द इफ आता इथे बघा काय फॉर्म्युला तो, जर तुमचा एक्स डिव्हिडंट असेल, ओके, वी विल टेक सम रिव्ह्यू विद इन फ्यू मिनिट. If x is dividend and d is divisor, okay, if x is not completely divisible by d, okay, then there exists two number near to x which are the number which is completely divisible by this d. Okay, one is smaller and one is greater than x. Okay, so smaller number is obtained by subtracting some amount from x. Okay, so what is the number is to be subtracted from the dividend? What is the formula? Dividend minus remainder. Huh? Dividend Yes. remainder. येस, व्हेरी गुड. डिव्हिडंट मधून आपण काय सबस्ट्रॅक्ट करायचं? रिमाइंडर सबस्ट्रॅक्ट करायचे. ओके, आणि एक्स पेक्षा मोठा नंबर जो आहे, जो डिव्हिजिबल कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय डी आहे, ओके, असा एक एक्झिस्ट होणार आहे. ठीक आहे. सो दॅट ग्रेटर नंबर इज ऑब्टेन्ड बाय ऍडिंग सम अमाऊंट इन द एक्स. ओके, सो व्हॉट इज दॅट अमाऊंट? कोणती अमाऊंट आपण ऍड करायची डिव्हिडंट मध्ये? डिवायझर मायनस रिमाइंडर. व्हेरी गुड. डिवायझर मायनस रिमाइंडर एवढं सबस्ट्रॅक्शन त्या डिव्हिडंट मध्ये ऍड केलं की तुम्हाला काय मिळतंय? अ नंबर कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय गिवन नंबर. ओके, सो दिस इज द शॉर्ट टेक्निक. याच्यावरती एखादा क्वेश्चन्स डेफिनेटली असतात. ओके, सो वी हॅव सीन द एक्झाम्पल, लॉट्स ऑफ एक्झाम्पल ऑन दिस. ओके, सो ऍक्च्युअल डिव्हिजन करताना जर एखादा टेबल, आता 87 इथे बघा, 87चा टेबल आहे, 87चा टेबल पाठ नसतो. सो टेबलचे आपण शॉर्ट टेक्निक्स बघितले आहेत. ओके, ऍक्च्युअल डिव्हिजन करताना टेबल्स इथे साईडला लिहून घ्यायचे आणि ऍक्च्युअल डिव्हिजन करायची. रिमाइंडर किती येतो? रिमाइंडर इज इम्पॉर्टंट टू आन्सर सच काइंड ऑफ क्वेश्चन्स. ओके, रिमाइंडर महत्वाचा असतो. ओके, सो इज एनी आय होप देर इज नो डाऊट इन दिस क्वेश्चन. काही डाऊट आहे का कोणाला होमवर्क क्वेश्चन मध्ये? येस, स्नेहाल. फ्रॉम बॉयज साइड, गर्ल्स साइड, give me reply if is any doubt. ज्ञानेश्वर, श्रीनिवास, अनिकेत, रोहन, is any doubt? No, ma'am. No, ma'am. Okay. Shivani, Asma, Aisha, is any doubt? No, ma'am. Okay. No, ma'am. Okay. Okay. So we'll take next point. Before that, we are going to see some examples based on this division also. That is little bit different, but concept is same. Just wait. Okay, such kind of example we are going to see. These examples also based on the division method. Okay. So let's see.
What is the first question? A number when divided by 4 and 5 successively, okay, leaves remainder 1 and 4 respectively. Okay, question बघा clearly. Question carefully read करायचंय आपण. A number when divided successively by 4 and 5, okay, leaves remainder 1 and 4 respectively. When it is successively divided by 5 and 4, then respective remainders will be, okay. डिव्हिजन या कन्सेप्ट वरतीच हा क्वेश्चन आहे. आपल्याला असा नंबर फाइंड करायचा आहे. ओके, वी आर गोइंग टू फाइंड suppose that number is x. Okay, number is what? X. So look at here, everybody. क्वेश्चन मध्ये काय दिले बघा, एक असा नंबर आहे की ज्या नंबरला 4 ने आधी डिवाइड केलं तर रिमाइंडर मिळतो 1, आणि त्या नंबरला आपण 5 ने सक्सेसफुली परत डिवाइड केलं तर तुम्हाला रिमाइंडर मिळते 4. ठीक आहे, आता हे तुम्हाला गिवन आहे. ठीक आहे, when it is successively divided by 5 and 4, आता तुम्ही त्याच नंबरला जर 5 आणि 4 ने सक्सेसफुली डिवाइड केलं तर रिमाइंडर्स तुम्हाला काय असतील विचार. ठीक आहे, आणि रिमाइंडर्स तुम्हाला काय मिळणार, त्याच्या आधी तुम्हाला तो नंबर फाइंड करावा लागेल. ओके, तुम्हाला तो नंबर फाइंड करावा लागेल की बाबा असा कोणता नंबर आहे की ज्याला 4 आणि 5 ने डिवाइड केल्यावर रिमाइंडर्स 1 आणि 4 मिळतात. ठीक आहे, तो आधी नंबर तुम्ही फाइंड केला की त्याच नंबरला तुम्ही इनव्हर्सली आता डिवाइड करा. इथे स्टार्टिंगला आधी 4 ने डिवाइड केलेलं, नंतर 5 ने डिवाइड केलेलं. आता इथे तुम्हाला काय विचारले, त्याच नंबरला जर तुम्ही आधी 5 ने डिवाइड केलं आणि 4 ने डिवाइड केलं तर रिमाइंडर्स काय मिळतात हे विचारलंय तुम्हाला. मग त्याच्या आधी आपल्याला नंबर फाइंड करावा लागेल. ठीक आहे, सो व्हॉट एव्हर द गिवन थिंग्स, जे काही दिलेला डाटा असतो ना त्याच्यावरूनच आपण आन्सर मिळवतो. ठीक आहे, लेट दॅट नंबर इज एक्स, लेट नंबर इज इक्वल टू एक्स. ओके, आपण एक्स नंबर असा समजून घेतला. ठीक आहे, अश्युम केला लेट नंबर इज एक्स. ओके, आता ही डिव्हिजन मी कशी एक्सप्रेस करते बघा. ठीक आहे, एक्स ला आपण कशाने डिवाइड करतोय काय सांगितलं त्यांनी. फर्स्टली दॅट नंबर इज डिवायडेड बाय 4. ठीक आहे, सो एक्स इज डेफिनेटली डिव्हिडंट आहे तुमचा. एक्स काय आहे, डिव्हिडंट आहे. ठीक आहे, एक्स ला तुम्ही करताय 4 ने डिवाइड, 4 इज डिवायझर. ठीक आहे, 4 इज डिवायझर. ओके, आता इथे तुम्हाला एक्स हा नंबर कोणता आहे हा माहित नाहीये. ठीक आहे, मग त्याला 4 ने डिवाइड केल्यावर कोणता कोशंट मिळणार आहे हे पण माहित नाहीये तुम्हाला. ठीक आहे, मग तुमचं अश्युम करायचं की तुमचा कोशंट आहे वाय. ओके, लेट कोशंट इज वाय. समजा एक्स ला या नंबरला 4 ने डिवाइड केल्यावर तुम्हाला कोशंट मिळतो वाय. याचा रिमाइंडर दिलाय तुम्हाला. दिलेल्या नंबरला जर 4 ने डिवाइड केलं तर तुम्हाला रिमाइंडर दिलाय. काय मिळतोय रिमाइंडर, कोणता रिमाइंडर दिलाय, 1. ओके, सो आय विल राईट द रिमाइंडर हियर. येते लक्षात. ओके, व्हॉट इज द मीनिंग ऑफ दिस अरेंजमेंट. ही डिव्हिजन मी कशी लिहिली बघा. दिस एक्स डिवायडेड बाय 4, वी लेट दॅट कोशंट इज वाय. आपल्याला कोशंट काय मिळेल हे आत्ताच सांगू शकत नाही कारण का नंबरच माहित नाही आपल्याला. ओके, let the quotient is y and given that remainder is 1. Okay, so I will write the division in this manner here, remainder. ठीक आहे, आता नेक्स्ट काय सांगितले तुम्हाला की त्याच नंबरला या नंबरला तुम्ही सक्सेसिव्हली डिवाइड करताय 4 आणि 5 ने. ठीक आहे, मग आता या कोशंटला तुम्ही 5 ने डिवाइड करायचंय. ठीक आहे, so if we divide that quotient by 5, let आता 4 आणि 5 ने डिवाइड करताय. ठीक आहे, इथे रिमाइंडर किती मिळतं सांगितलंय तुम्हाला. रिमाइंडर इज
4. रिमाइंडर किती मिळतोय? 4 मिळतोय. आता इथे क्वोशंट किती असणार आहे सांगा? इथे तुमची डिव्हिजन स्टॉप होते. ठीक आहे, त्या नंबरला तुम्ही 4 आणि 5 ने डिवाइड करताय. पहिल्यांदा रिमाइंडर मिळतो 1, सेकंडली रिमाइंडर मिळतो 4. इथे क्वोशंट किती असणार आहे? मग इथे डिव्हिजन स्टॉप झालेली आहे. क्वोशंट किती असणार आहे इथे? मग 1. क्वोशंट किती असणार आहे? 1. इथे डिव्हिजन तुमची संपते. ठीक आहे, सो हिअर क्वोशंट इज 1. इथून पुढची डिव्हिजन शक्य नाहीये. आपल्याला असा नंबर फाइंड करायचे की ज्या नंबरला सक्सेसिव्हली 4 आणि 5 ने डिवाइड केल्यावर तुम्हाला क्वोशंट किती मिळतंय? 1 आणि रिमाइंडर किती मिळतंय? 1 आणि 4. ठीक आहे, मग आपण काय केलं? लेट गिवन नंबर इज एक्स. मग तुम्ही एक्स ला 4 ने डिवाइड केला. ठीक आहे, एक्स ला 4 ने डिवाइड केला तर आपण ऍश्युम काय केलं? क्वोशंट सपोज वाय आहे, रिमाइंडर त्यांनी दिलेलं आहे, रिमाइंडर 1 आहे. आता या क्वोशंटलाच तुम्ही सक्सेसिव्हली 5 ने डिवाइड करायचंय. इफ वी डिवाइड दॅट क्वोशंट बाय 5, देन रिमाइंडर इज 4. अँड नाव हिअर डिव्हिजन गेट्स ओव्हर. इथे डिव्हिजन तुमची जी ऍक्च्युअल डिव्हिजन आहे ती इथे संपते. म्हणजे याचा अर्थ इथे क्वोशंट 1 आहे. येते का लक्षात? क्वोशंट किती असतो इथे? 1. ठीक आहे, आता या सगळ्या गिवन डाटावरूनच या गिवन डाटामध्येच तुमचा आन्सर लपलेला. ठीक आहे, ते कसं फाइंड करायचं बघा. सो टेल मी, एखादी डिव्हिजन आपण कशी एक्सप्रेस करतो? ऍक्च्युअल डिव्हिजन कशी एक्सप्रेस करतो आपण? येस, डिव्हिडंट इज इक्वल टू, येस, हाऊ कुड वी एक्सप्रेस द डिव्हिजन? डिव्हिडंट इज इक्वल टू Divisor into quotient plus remainder. क्वोशंट इंटू डिवाइज प्लस रिमाइंडर. Remainder. ओके, सो हाच फॉर्म्युला आता इथे यूज करायचे आपल्याला एक्स ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी. ठीक आहे, सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल अप्लाय दिस फॉर्म्युला फॉर सेकंड डिव्हिजन. ही जी सेकंड डिव्हिजन दिसते सर्वांना, वाय ला तुम्ही 5 ने डिवाइड केलंय. ठीक आहे, हा, तुम्हाला वाय ला तुम्ही 5 ने डिवाइड करताय, मग तुम्हाला क्वोशंट रिमाइंडर मिळतोय 4. आता ही डिव्हिजन या फॉर्म्युलाचा यूज करून एक्सप्रेस करा. व्हॉट इज युअर डिव्हिडंट हिअर? सेकंडली डिव्हिडंट काय तुमचा सांगा? Y. वाय. सो वाय इज इक्वल टू, पहिल्यांदा तुम्हाला वाय ची व्हॅल्यू फाइंड करावं लागेल. वाय ची व्हॅल्यू, वाय म्हणजे काय? एक्स ला 4 ने डिवाइड केल्यावर जो क्वोशंट मिळतो तो वाय आहे तुमचा. ठीक आहे, मग वाय ची व्हॅल्यू मिळाली की एक्स ची इझिली व्हॅल्यू मिळते. सो फर्स्टली वी फाइंड द व्हॅल्यू ऑफ वाय. ओके, सो टेल मी, वाय इज इक्वल टू, डिव्हिडंट इज इक्वल टू, व्हॉट इज क्वोशंट? क्वोशंट त्यांनी दिलेला नाहीये. आपण क्वोशंट काय असणार आहे? डिव्हिजन ज्यावेळेस ओव्हर होते त्यावेळेस क्वोशंट असतो 1. येते लक्षात? हे लक्षात घ्या, ज्यावेळेस डिव्हिजन स्टॉप होते त्यावेळेस लास्टली क्वोशंट कितीचा असतो? 1 असतो. ठीक आहे, आता डिवायझर किती सांगा इथे? व्हॉट इज डिवायझर? 5. 5. व्हॉट इज रिमाइंडर? हे गिवन आहे, रिमाइंडर ते दिलेले तुम्हाला 4. ओके, याच्यावरून तुम्हाला 5 ची व्हॅल्यू, वाय ची व्हॅल्यू मिळते. व्हॉट इज वाय? 9. नाही मिळालं. आता वाय ची व्हॅल्यू किती आली आपल्याला? 9 मिळाली. ठीक आहे, आता याच्यावरून तुम्ही ही एक्स ची व्हॅल्यू इझिली फाइंड करू शकता. आता ही डिव्हिजन आहे इथे बघा, सी दिस डिव्हिजन, अँड नाव एक्सप्रेस दिस डिव्हिजन इन दिस मॅनर. ओके, ही डिव्हिजन आहे तर या फॉर्म्युलेचा यूज करून एक्सप्रेस करा. ओके, सो आय विल राईट हिअर. सो टेल मी, व्हॉट इज डिव्हिडंट इन द फर्स्ट डिव्हिजन? डिव्हिडंट काय सांगा तिथे? X. एक्स. 37. एक्स आहे इथे बघा ना, आधी आपण एक्स ला 4 ने डिवाइड करतोय म्हणजे एक्स हा डिव्हिडंट आहे. ठीक आहे, एक्स इज इक्वल टू, डिव्हिडंट इज इक्वल टू डिवायझर. व्हॉट इज डिवायझर? 4. हॅलो, व्हॉट इज 4? क्वोशंट आपण वाय ऍश्युम केलेला आहे, लिहा वाय, आपण वाय ची व्हॅल्यू नंतर पुट करूया. क्वोशंट इंटू डिवायझर प्लस व्हॉट इज रिमाइंडर? हे दिलेलं आहे रिमाइंडर. 1. 1. ठीक आहे, आता वाय ची व्हॅल्यू आपण ऑलरेडी फाइंड केली. ठीक आहे, व्हॉट इज वाय? 9. 9. पुट हिअर. सो 4 into 9 plus 1. How much we got? 37.
37. ठीक आहे. आणि एक्स हा जो 37 आहे हा तुमचा असा नंबर आहे की ज्याला सक्सेसिव्हली 4 आणि 5 ने डिवाइड केलं तर तुम्हाला रिमाइंडर्स काय मिळतात 1 आणि 4. ओके, हा तुमचा नंबर तुम्हाला आता मिळाला. ठीक आहे. आता तुम्हाला क्वेश्चन असं नाही विचारलं की नंबर काय असेल तो, तुम्हाला काय विचारलंय त्याच नंबरला जर तुम्ही आधी 5 ने डिवाइड केलं आणि नंतर 4 ने डिवाइड केलं तर क्वेश्चन काय येतं, रिमाइंडर्स काय मिळतात विचारलंय तुम्हाला. ठीक आहे. आता 37 ला डिवाइड करा 5 ने आधी. Divide that 37 by 5. What we get? काय मिळतं तुम्हाला? क्वेश्चन काय मिळतो? 7. 5 7 जा बरोबर आहे का? 5 7 जा 35. What is remainder? 2. 2. आता या 7 ला तुम्हाला काय विचारलंय when it is successively divided by 5 and 4 सक्सेसिव्हली डिव्हिजन घ्यायचे. आता 5 ने डिवाइड केलं आता 4 ने डिवाइड करा त्या क्वोशंटला. सो टेल मी व्हॉट इज द क्वोशंट. इथे काय होणार आहे क्वोशंट काय मिळणार आहे डेफिनेटली 1. 1 असणार. कारण का इथे डिव्हिजन स्टॉप होते त्यामुळे इथे क्वोशंट किती असणार आहे 1. आता क्वोशंट 1 आहे रिमाइंडर किती राहिले सांगा 3. 3. ओके. आणि हे आहेत तुमचे रिमाइंडर. हे रिमाइंडर आहे. ठीक आहे. सो विच इज द करेक्ट ऑप्शन? बी ऑप्शन. ऑप्शन नंबर बी. समजलं का सर्वांना? ओके. आय विल एक्सप्लेन वन मोर टाइम. इकडे बघा आपल्याला असा नंबर फाइंड करायचे की ज्या नंबर इथे काय दिले तुम्हाला अ नंबर व्हेन डिवायडेड बाय जस्ट वेट आय विल okay look at here. ओके इकडे बघा अ नंबर व्हेन डिवायडेड बाय काय दिले बघा तुम्हाला अ नंबर व्हेन डिवायडेड सक्सेसिव्हली बाय 4 and 5. एका नंबरला 4 आणि 5 ने सक्सेसिव्हली डिवाइड केल्यावर काय सांगितले त्यांनी रिमाइंडर्स किती मिळतात 1 आणि 4 मिळतात. ठीक आहे. हे दिलेले तुम्हाला आणि विचारले काय जर त्याच नंबरला तुम्ही आता 5 ने आधी डिवाइड करा मग 4 ने डिवाइड करा तर रिमाइंडर्स काय मिळतात हे विचारले. ठीक आहे. मग त्याच्या आधी आपल्याला नंबर फाइंड करावा लागेल बरोबर आहे. मग आपण ऍश्युम केला लेट दॅट नंबर इज एक्स. ठीक आहे. लेट दॅट नंबर इज एक्स. आता ही डिव्हिजन आपण या मॅनरने एक्सप्रेस केली. एक्स ला 4 ने डिवाइड केल्यावर रिमाइंडर मिळतो 1. ठीक आहे. सो आपण ऍश्युम केलं की क्वोशंट वाय असेल. ठीक आहे. आपण ऍश्युम केलं आपल्याला माहित नाही क्वोशंट किती मिळेल कारण का एक्स हा नंबरच माहित नाही आपल्याला. सो लेट दॅट क्वोशंट इज वाय. ओके. आता त्या क्वोशंटला तुम्हाला 5 ने आता डिवाइड करायचं. सक्सेसिव्हली आधी 4 ने आधी करतोय नंतर 5 ने डिवाइड करतोय. सपोज आता तुम्हाला काय सांगितलंय जर 5 ने डिवाइड केलं तर रिमाइंडर किती मिळतो 4 मिळतो. सो डिवाइड दॅट वाय बाय 5 तुम्हाला रिमाइंडर किती मिळालं 4. ओके. आता इथे डिव्हिजन स्टॉप होते म्हणजे फायनली तुम्हाला क्वोशंट हा 1 असतो. एक लक्षात घ्या क्वोशंट हा 1 असतो. ज्यावेळेस डिव्हिजन स्टॉप होते तर क्वोशंट हा 1 असतो. ओके. मग आता या कन्सेप्ट वरून आपल्याला एक्स ची व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला. ओके. मग आता डिव्हिजन कशी एक्सप्रेस करतो डिव्हिडंट इज इक्वल टू क्वोशंट इंटू डिवायझर प्लस रिमाइंडर. ओके. मग आता सेकंड डिव्हिजन जे आहे जे वाय ला 5 ने डिवाइड केल्यावर 4 रिमाइंडर मिळतो ती आपण डिव्हिजन एक्सप्रेस केली. सो डिव्हिडंट आहे वाय इज इक्वल टू क्वोशंट इज 1 डिवायझर इज 5 प्लस रिमाइंडर हे दिलेलं आहे 4 आहे. ओके. याच्यावरून आपल्याला वाय ची व्हॅल्यू मिळाली वाय इज इक्वल टू 9 आणि वाय ची व्हॅल्यू इम्पॉर्टंट आहे एक्स ची व्हॅल्यू काढण्यासाठी. ठीक आहे. सो एक्स हा एक डिव्हिडंट आहे. ओके. सो कशी केली डिव्हिजन एक्सप्रेस इथे बघा एक्स इज इक्वल टू एक मिनिट
x इज इक्वल टू हे काय तुमचं 5 सॉरी फर्स्ट डिव्हिजन आहे की नाही. फर्स्ट डिव्हिजनचा डिवायझर काय आहे 4. सी दिस इज युअर डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. ओके, डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. ओके, आता डिवायझर माहिती आहे आपल्याला 4 आहे, कोशंट y प्लस रिमाइंडर ऑलरेडी दिलाय त्यांनी, रिमाइंडर इज 1. ओके, सो हिअर y ची व्हॅल्यू आपण याच फॉर्म्युलाचा यूज करून फाइंड केली. y ची व्हॅल्यू मिळाली 9. इफ वी पुट दिस व्हॅल्यू हिअर x इज इक्वल टू 37. मग x हा असा नंबर आहे, 37 असा नंबर आहे की ज्याला 4 आणि 5 ने डिवाइड केल्यावर 1 आणि 4 मिळते. चेक करा मिळते का नाही. 37 त्याला आधी 4 ने डिवाइड करा, काय येतं सांगा. क्वोशंट काय येतं, व्हॉट इज द क्वेश्चन? 9 आली की आपली y ची व्हॅल्यू 9 आलीच ना. येते का लक्षात? y ची व्हॅल्यू 9 आलीच आहे आपली. ओके, सो 4 9 जा 36. ठीक आहे, व्हॉट इज द रिमाइंडर? 1 राहतो का? ओके, त्यांनी दिलेलं पण आहे बघा. जर तुम्ही त्या x नंबरला 4 ने डिवाइड केलं तर रिमाइंडर 1 मिळतं. मग मिळालं काय आपल्याला, सॅटिस्फाय झाली कंडिशन. 37 ला जर तुम्ही 4 ने डिवाइड केलं तर 1 मिळतोच रिमाइंडर, हे दिलेलंच आहे गोष्टी. ठीक आहे, आता त्याला सक्सेसिव्हली 5 ने डिवाइड करायचं. ओके, मग याला डिवाइड करा 5 ने, 9 ला डिवाइड करा 5 ने, काय मिळतं सांगा. डेफिनेटली इथे डिव्हिजन स्टॉप होते, म्हणजे क्वोशंट किती असणार आहे तुमचं 1. येते का लक्षात? क्वोशंट इज 1. जिथे डिव्हिजन स्टॉप होते त्या स्टेपला क्वोशंट 1 असतो. आणि रिमाइंडर इथे किती मिळतो सांगा. 4. आणि हे दिलेलं आहे, कंडिशन होते की नाही सॅटिस्फाय. रिमाइंडर 1 आणि 4, रिमाइंडर 1 आणि 4च येतोय. ओके, दॅट मीन्स आवर नंबर इज करेक्ट. ठीक आहे, मग इथे बघू शकता, जर 37 ला 4 आणि 5 ने सक्सेसिव्हली डिवाइड केलं तर रिमाइंडर आपल्याला मिळतात 1 आणि 4. आता तुम्हाला क्वेश्चन काय विचारलंय, जर या 37 ला आधी 5 ने डिवाइड करायचं आणि 4 ने डिवाइड करायचं, सो व्हॉट विल बी युअर रिमाइंडर. ओके, मग आपण तसं पण केलं. 37 ला आधी 5 ने डिवाइड केलं, क्वोशंट मिळतो 7, रिमाइंडर इज 2. आता 7 ला तुम्ही 4 ने डिवाइड करायचे, इथे डिव्हिजन स्टॉप होते म्हणजे इथे डेफिनेटली क्वोशंट 1च येणार आहे. 4 1 जा 4, राहिलं किती 3. 3 इज रिमाइंडर. सो तुम्हाला आता रिमाइंडर विचारले, व्हॉट इज द रिमाइंडर? 2 and 3. So which is your correct option? Option number B. येते लक्षात? हॅलो, येस मॅम. ओके, सिंपल आहे. आपले जी डिव्हिजनचा कन्सेप्ट आहे ना तोच इथे यूज केलेला आहे. फक्त बघा क्वेश्चन कसं जरा वेगळ्या पद्धतीने विचारतात. कन्सेप्ट तर इझी आहे, डिव्हिजन मेथड वरती, ऍक्च्युअल डिव्हिजनची आहे मेथड, त्याच्यावरतीच क्वेश्चन आहे. पण विचारण्याची स्टाईल बघा त्यांची कशी असते. ओके, सो आपल्याला या टाइपचे पण क्वेश्चन सॉल्व्ह करता आले पाहिजे. ओके, सो आता मूव सेकंड क्वेश्चन बघूया. ठीक आहे, सो ट्राय टू सॉल्व्ह सेकंड क्वेश्चन. बघूया सेकंड क्वेश्चन कोणाकोणाला सॉल्व्ह होते. ठीक आहे, लुक ॲट द सेकंड क्वेश्चन. A number was divided successively in order by 4, 5, 6. ठीक है, the remainders were respectively 2, 3, 4. The number is one easy question आहे. चलो try to solve this. If you got answer, just tell me. Enter your answer in the chat box. कन्सेप्ट बघा, डिव्हिजनचा कन्सेप्ट आहे, खूपच सिंपल आहे. पण ती विचारण्याची पद्धत त्यांची अशी वेगळी असते, आपण पण आन्सर द्यायचं त्या पद्धतीने. ओके, फक्त केअरफुली क्वेश्चन रीड करायचा. जे काही दिलेल्या गोष्टी आहेत ते व्यवस्थित, त्याच्यावर जे काही गिव्हन डेटा असतो त्याच्यावरच आपण आन्सर फाइंड करत असतो.
Okay, Aniket replied 214. Okay, let's check remaining student answer also. बाकीच्यांचे answer check करूया. Okay. सो ज्यावेळेस सक्सेसिव्ह डिव्हिजन असते ना, तो ती एक्सप्रेस कशी करायची मी आता सांगितलंय तुम्हाला. हे बघा, वेनेवर सक्सेसिव्ह डिव्हिजन असेल, ज्यावेळेस तुम्हाला सक्सेसिव्हली डिवाइड करायचंय नंबरला, तर त्या कोशंटला डिवाइड करायचं असतं सक्सेसिव्हली. ठीक आहे. सो एक्सप्रेस द डिव्हिजन इन दिस मॅनर. जे आता मी शिकवलं ना तुम्हाला, त्या पद्धतीने एक्सप्रेस करा डिव्हिजन. Okay. What about remaining? Only 4-5 students are giving reply. Question समजला सर्वांना? You got question? Understood question? Hello. Yes, Vaishnavi is here. Very good. Question समजला का सर्वांना? Okay. So look at here, everybody. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. And question बघा, carefully read करा. A number was divided successively 4, 5, 6. एक असा नंबर आहे की ज्याला 4, 5, 6 ने आपण सक्सेसफुली डिवाइड केलेली. ठीक आहे. तर तुम्हाला रिमाइंडर्स काय मिळतात सांगितले त्यांनी? 2, 3, 4. रिमाइंडर्स त्यावेळेस तुम्हाला काय मिळतात? 2, 3, 4. ओके. द नंबर इज. मग तो नंबर काय असेल तुम्हाला विचार. ठीक आहे. सो सिंपल आहे. let number is equal to x. Let that number is x. ठीक है. So I will write that x here. X is here dividend. x काय आहे तुमचा? डिव्हिडंड. ठीक आहे. सो काय सांगितलंय तुम्हाला इथे? त्या नंबरला आपल्याला 4, 5, 6 ने सक्सेसिव्हली डिवाइड करायचे. ठीक आहे. सो फर्स्टली आपण 4 ने डिवाइड करणार. लेट दॅट नंबर इज डिवायडेड बाय x. क्वोशंट काय मिळतो आपल्याला माहित नाहीये. लेट दॅट क्वोशंट इज y and remainder is given. What is your remainder? 4 ने डिवाइड केल्यावर रिमाइंडर काय मिळतो सांगा इथे? 2. Very good. Remainder is 2. Okay. So whenever successive division is there, then we express the division in this manner. Okay. Yeah. What is the meaning of this arrangement? When x is divided by 4, quotient is y, remainder is 2. Okay. आता y आता सक्सेसिव्ह डिव्हिजन आहे म्हणजे y ला तुम्हाला आता 5 ने डिवाइड करावं लागेल. 5. देन व्हॉट इज द रिमाइंडर? काय दिलंय रिमाइंडर? 3. y माहिती आहे का आपल्याला? हॅलो. ओके. सो वी डोंट नो y. ओके. मग याचा क्वोशंट अश्युम करा. लेट दॅट क्वोशंट इज z. ठीक आहे. आणि रिमाइंडर हे दिलेले तुम्हाला 3. ठीक आहे. आता तुम्हाला अजून सक्सेसिव्हली डिवाइड करायचंय. 5 ने डिवाइड केलं, 6 ने डिवाइड करायचंय आणि इथे डिव्हिजन तुमची स्टॉप होते. सो व्हॉट इज क्वोशंट हियर? 1. 1. व्हॉट इज क्वोशंट? 1. आणि इथे रिमाइंडर दिले तुम्हाला. व्हॉट इज द रिमाइंडर व्हेन वी डिवाइड 6? ओके. रिमाइंडर इज 4. ठीक आहे. सो दिस इज द गिवन डेटा. हा तुमचा आहे गिवन डेटा. आता याच्यावरून तुम्हाला हा एक्स नंबर फाइंड करायचा.
ठीक आहे. सो सांगा x फाइंड करण्यासाठी तुम्हाला कोणता फॉर्म्युला इथे अप्लाय करावा लागेल डिव्हिजन अल्गोरिथमचा. डिव्हिजनचा आपण कोणता डिव्हिजन कसे एक्सप्रेस करतो? डिव्हिडंड इज इक्वल टू कोशंट इंटू डिवायझर प्लस रिमाइंडर. ठीक आहे. आता पहिल्यांदा आपण x साठी केला अप्लाय. x इज इक्वल टू यस x हा डिव्हिडंड आहे. x ला 4 ने डिवाइड करताय म्हणजे डिवायझर तुमचा 4 आहे. कोशंट काय आहे? y. एक्सच माहित नाहीये त्यामुळे आपण कोशंट ला y अश्युम केलेलं आहे. ठीक आहे. सो कोशंट इज y, डिवायझर इज 4 प्लस रिमाइंडर इज 2. ओके. इथे बघा हे डिव्हिजन आपण एक्सप्रेस केलेली आहे. ओके. ही डिव्हिजन आपण अशी एक्सप्रेस केलेली आहे. डिव्हिडंड इज इक्वल टू कोशंट इंटू डिवायझर प्लस रिमाइंडर. ओके. कोशंट इंटू डिवायझर प्लस रिमाइंडर. ओके. आता इथे बघा x ची व्हॅल्यू जी आहे ती y ची व्हॅल्यू फाइंड केल्यावर x ची व्हॅल्यू मिळणार आहे. ठीक आहे. एक मिनिट मी व्हाईट बोर्ड शेअर करते. जस्ट वेट. ओके. व्हाईट बोर्ड दिसतो का? Can you see the whiteboard? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. आता क्वेश्चन काय आहे तुमचा? A number is divided by successively by 4, 5, 6.
एका नंबरला 4, 5, 6 ने डिवाइड केल्यावर सक्सेसिव्हली ओके रिमाइंडर्स काय मिळतात तुम्हाला? येस, व्हॉट आर द रिमाइंडर्स? 2, 3, 4. 2, 3, 4. ओके, देन तुम्हाला काय विचारते? व्हॉट इज नंबर? ठीक आहे, तो नंबर काय असेल विचारते. ठीक आहे, सो वी assume that let number is equal to x. Okay, suppose that number is x. Then we express the successive division in this manner. x ला कशाने पहिल्यांदा डिवाइड करायचे? 4 ने डिवाइड करायचे. x माहित नाहीये, याचा अर्थ आपल्याला क्वोशंट पण माहित नसणार आहे. ओके, लेट दॅट क्वोशंट इज y. ओके, रिमाइंडर किती आहे त्याचा? 2. नाउ डिवाइड दॅट क्वोशंट बाय 5. आता सक्सेसिव्हली डिव्हिजन आहे त्यामुळे आता 5 ने डिवाइड करायचे. 5. देन क्वोशंट इज लेट क्वोशंट इज z. अजून इथे डिव्हिजन स्टॉप होत नाही, अजून 6 ने डिवाइड करायचे. ठीक आहे, देन रिमाइंडर इज 3. ओके, and at the last divide it by 6. Then given that remainder is 4, and now here division gets over. Division is stopped, so here quotient is 1. इथे quotient काय असतो? 1 असतो. ठीक आहे, सो आता आपल्याला हा x नंबर काय असेल तो फाइंड करायचा. ठीक आहे, सो वन बाय वन एक्सप्रेस दिस डिव्हिजन बाय युजिंग द फॉर्म्युला. आता ऍक्च्युली इथे किती डिव्हिजन आहेत सांगा या सक्सेसिव्ह डिव्हिजन मध्ये? How many divisions are included here? 3. 3 divisions. आता त्या तिन्ही डिव्हिजन एक्सप्रेस करायचे आपल्याला. कसे एक्सप्रेस करतो? डिव्हिडंड इज इक्वल टू Quotient into divisor. डिवायझर प्लस रिमाइंडर. आता तिन्ही डिव्हिजन या फॉर्म्युल्याचा यूज करून एक्सप्रेस करायचे. आता ही पहिली डिव्हिजन सांगा, पहिला डिव्हिजन एक्सप्रेस करा. ही पहिली डिव्हिजन. व्हॉट इज डिव्हिडंड हियर? X. X is equal to, yes, tell me. Quotient Y. divisor y आणि divisor आहे 2. So 4y plus remainder is given 2. 2. This is your equation number 1. Now express the second division in this manner. Yes, tell me what is the second division? हा सेकंड डिव्हिजन डिव्हिडंड काय आहे तुमचा सेकंड डिव्हिजन मध्ये? Y is equal to हा, y is equal to, yes, 5z. 5z. व्हेरी गुड. 5z प्लस रिमाइंडर 3. हे दिलेलं आहे तुम्हाला, रिमाइंडर तर दिलेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट लास्ट डिव्हिजन. आता 6 ने फायनली डिवाइड करायचं. ठीक आहे, सो एक्सप्रेस नाउ दिस डिव्हिजन इन दिस मॅनर. What is dividend? Z. Very good. Z is equal to 6 plus 4. yes 6. Quotient काय आहे तुमचा? 1 into divisor 6 plus what is the remainder? 4. That is given to you. आता लास्ट स्टेप वरून तुम्हाला पहिल्यांदा तुम्हाला z चीच व्हॅल्यू मिळणार आहे. z च्या व्हॅल्यू वरून तुम्ही y ची व्हॅल्यू फाइंड करायची, y वरून तुम्ही x ची व्हॅल्यू, फायनली तुम्हाला x ची व्हॅल्यू मिळणार. ठीक आहे, सो व्हॉट इज z? 10. So by using this value of z, put this value of z in equation number 2. Therefore, y is 53. equal to किती येत आहे? 3. 5 plus 3, 53. ठीक है. Now put this value of y in equation 1. Therefore, x is equal to 4 into 53 plus 2. How much we got here? 212 plus 2, no? 214. 214. 21. ओके, याचा अर्थ काय की 214 214 ही हा एक असा नंबर आहे की ज्याला तुम्ही 4, 5, 6 ने सक्सेसिव्हली डिवाइड केलं तर तुम्हाला रिमाइंडर्स 2, 3, 4 मिळतात. मग ही कंडिशन सॅटिस्फाय होते का बघा. आता मग इथे आपण चेक करू शकतो ही कंडिशन, दिलेली कंडिशन सॅटिस्फाय होते का आपल्या आन्सरशी. बघायचं आपला नंबर काय मिळाला आपल्याला 21. ठीक आहे, 214 ला 4 ने डिवाइड करा, काय येतं क्वेश्चन बघा. 1 here 5 and here 3, no?
रिमाइंडर राहतो का 2. 4 5 20, 4 3 12, रिमाइंडर इज 2. ओके, ही कंडिशन सॅटिस्फाय होते. ठीक आहे. आता सक्सेसिव्हली 5 ने डिवाइड करायचं या 53 ला क्वेश्चनला. सो टेल मी व्हॉट इज क्वेश्चन. क्वेश्चन काय येतो 53 ला 5 ने डिवाइड केल्यावर. व्हॉट इज द क्वेश्चन. 0 नो. क्वेश्चन काय येणार 1 0 10. हॅलो. Yes, ma'am. 5 आता आपल्याला 214 214 ला 4 5 6 या नंबरने सक्सेसिव्हली डिवाइड करायचे आणि आपण चेक करतो की रिमाइंडर 2 3 4 येतात का. ठीक आहे. मग 4 ने डिवाइड केलं रिमाइंडर मिळतो 2. आता या क्वेश्चन जो मिळालेला आहे 53 त्याला 5 ने डिवाइड करा. काय मिळतं क्वेश्चन. 5 1 जा 5. इथे 0 राहतं. क्वेश्चन येणार 0. ओके, किती आला रिमाइंडर मग. इज इट 3. 3. ओके. आता 10 ला तुम्ही 6 ने डिवाइड करा सक्सेसिव्ह. ओके, किती येणार इथे क्वेश्चन. इथे डिव्हिजन स्टॉप होते. इथे किती येणार क्वेश्चन 1. 1. आणि रिमाइंडर किती आला इथे 4. 4. ओके. सो या नंबर साठी दिलेल्या कंडिशन सॅटिस्फाय होतात. येते का लक्षात. तुमची दिलेली कंडिशन काय आहे की बाबा असा नंबर आहे की ज्याला 4 5 6 ने सक्सेसिव्हली डिवाइड केलं तर तुम्हाला क्वेश्चन रिमाइंडर्स मिळतात 2 3 4. कंडिशन सॅटिस्फाय झाली. सो 214 करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. सो विच इज युअर करेक्ट ऑप्शन. ऑप्शन नंबर ए. ओके, अंडरस्टूड ऑल ऑफ यू. हॅलो. Yes, ma'am. समजलं का बाळांनो सगळं. हॅलो आसमा. Yes, ma'am. मृणाल. Yes, ma'am. शिवानी. Yes, ma'am. Okay. So now try to solve last question. बघा क्वेश्चन काय दिले बघा. व्यवस्थित केअरफुली रीड करा. सगळ्यांनी सॉल्व्ह करायचे क्वेश्चन आणि सगळ्यांनी रिप्लाय द्यायचा. A number in a dividing by 585, a student employed the method of short division. He divided the number successively by 5 9 13 and got the remainders 4 8 12 respectively. Okay, if he had divided the number 585, the remainder would have been. Okay, तुम्हाला क्वेश्चन काय विचारलंय की एक असा नंबर आहे की ज्याला सक्सेसिव्हली 5 9 13 ने डिवाइड केल्यावर रिमाइंडर्स काय मिळतात 4 8 12. ओके, आता त्या नंबरला जर तुम्ही 585 ने जर डिवाइड केलं तर रिमाइंडर काय मिळेल हे तुम्हाला क्वेश्चन विचार. ठीक आहे. सॉल्व. सिंपल आहे. आता आपण जे वरचे क्वेश्चन आहे त्याच टाईपचा खालचा क्वेश्चन आहे 123. रिप्लाय मी युअर आन्सर. Yes, anybody. A number when sorry, number when successively divided by 5 9 13, then remainders will be 4 8 12. Then what will be the remainder when the number is divided by 585?
So you have to firstly find that number. तुम्हाला तो नंबर आधी फाइंड करावा लागेल. Option D. Who has replied? Munal. Okay. Okay, let's check. आपण check करूया. Solve करा आधी. Try to solve this, remaining student, and give me your reply in the chat box.
हॅलो, आवाज येतो का सर्वांना माझा? हॅलो, हॅलो, येतोय आवाज. ओके. मी आता जे एक्सप्लेन केलं ते ऐकू आलं का तुम्हाला? No, ma'am. Okay. Here, so look at here. What is the given in the question? It is given that असं तुम्हाला नंबर फाइंड करायचं की ज्या नंबरला 5, 9, 13 ने डिवाइड केल्यावर सक्सेसिव्हली 4, 8, 12 रिमाइंडर येतो. ठीक आहे, 12 रिमाइंडर येतो आणि परत त्या नंबरला तुम्हाला 585 ने डिवाइड केल्यावर रिमाइंडर काय मिळतं विचारलं. ठीक आहे, सो लेट अस अश्युम दॅट नंबर इज एक्स. ठीक आहे, एक्स हा तुमचा नंबर आहे, आपण अश्युम केला. त्याला आता 5 ने डिवाइड केलं, फर्स्टली आपण कोशंट मिळतो वाय. वाय हा अश्युम केलेला आहे कारण का आपल्याला एक्स माहित नाहीये, त्यामुळे कोशंट त्याचं काय असेल हे पण माहित नसणार आहे, त्यामुळे ते अश्युम करायचं वाय. ठीक आहे, गिवन दॅट रिमाइंडर इज 4. दिस इज युअर फर्स्ट डिव्हिजन. ही झाली तुमची फर्स्ट डिव्हिजन. आता सेकंडली तुम्हाला कशाने सक्सेसिव्हली डिवाइड करायचे? 9 ने डिवाइड करायचे सक्सेसिव्हली. सो डिवाइड दॅट कोशंट बाय 9. ओके, सो या वाय ला तुम्ही 9 ने डिवाइड केलं तर तुम्हाला लेट अस अश्युम दॅट कोशंट इज झेड. ठीक आहे, आणि इथे दिलेले तुम्हाला सेकंड डिव्हिजनचा रिमाइंडर किती आहे? 8. ओके, नाउ फायनली डिवाइड दॅट नंबर सक्सेसिव्हली बाय 13. आता 13 ने डिवाइड करायचे. सो इफ वी डिवाइड दॅट झेड बाय 13, हिअर डिव्हिजन गेट्स ओव्हर. सो कोशंट इज 1. इथे कोशंट काय असतो? 1. आणि इथे रिमाइंडर तुम्हाला दिलेले आहेत. सो 4, 8, 12 हे रिमाइंडर आहे. ओके, नाउ हाऊ मेनी डिव्हिजन्स आर हिअर? किती डिव्हिजन्स आहेत? 3 डिव्हिजन्स आहेत. सो एक्सप्रेस each division. Express each division in this manner. Okay, so tell me what is the first division? First division. Yes, Mronal. Express first division. Hello. X is equal to 5y plus 4. Very good. X is equal to divisor 5 into quotient plus remainder. Remainder दिलेलं आहे तुमचं किती आहे? 4. Okay. Divisor into quotient plus remainder. This is about your first division. आता second division सांगा कशी येणार आहे? Y is equal to 9. Z Very good. 9Z plus 8. Y is equal to divisor 9. Yes. Quotient is Z plus remainder हा दिलेलाच आहे तुम्हाला 8. Now express the last division. Dividend is equal. Very good. Z is equal to 13. 13 into 1. Finally quotient हा 1 असतो प्लस रिमाइंडर इज 12. ठीक आहे, सो याच्यावरून तुम्हाला Z ची व्हॅल्यू काय मिळते? Z is equal to 20. Okay, put this value of Z here. You got the value of Y. याच्यावरून Y ची व्हॅल्यू काय मिळते सांगा? Y is equal to 9 into 25 plus how much? 8. How much we got here? 233. 230. 30. Now put this value of Y here. Finally you got the value of X. I will write here. X is equal to, therefore X is equal to 5Y plus 4. 5Y plus 4 is 5 into 233 plus 4. How much we got? Yes. 1069. 1169. This is your number. हा तुमचा नंबर आहे. कोणता? 1169 हा असा नंबर आहे की ज्याला 5, 9, 13 ने सक्सेसिव्हली डिवाइड केल्यावर 4, 8, 12 मिळतं. तुम्ही चेक करू शकता. ओके, डिवाइड करा. 1169 ला पहिल्यांदा 5 ने डिवाइड केला करा, तुम्हाला 4 क्वेश्चन रिमाइंडर मिळतो. सॉरी 4 रिमाइंडर मिळतो. आता तुम्हाला त्या सक्सेसिव्हली डिवाइड करायचं, मग त्या क्वेश्चनला तुम्ही परत 9 ने डिवाइड करा.
डेफिनेटली तुम्हाला 8 रिमाइंडर मिळणार आहे. आणि फायनली सक्सेसिव्हली 13 ने डिवाइड करा त्या क्वोशंटला, डेफिनेटली तुम्हाला 12 हा रिमाइंडर मिळणार. ओके, ही कंडिशन सॅटिस्फाय होते. ठीक आहे, तर आता नंबर नाही विचारला तुम्हाला, आता तुम्हाला काय विचारले, जर तुम्ही त्या नंबरला 585 ने जर डिवाइड केलं तर रिमाइंडर किती राहतं विचारलं. सो डिवाइड दॅट 1169 ला 585 ने डिवाइड करा. ठीक आहे, सांगा कितीचा भाग बसतो इथे. 585 टू जा याचं किती येतं सांगा. 585 इंटू 2 केला किती येते सांगा. 1170 ना, 1170 येते राईट. हॅलो, 585 twos and 1170. So 1170 is greater than 1169. Okay. So what is your quotient here? इथे क्वेश्चन किती येणार, कितीचा भाग बसतो, 1 चा भाग. ओके, क्वेश्चन इज 1. ठीक आहे, आता रिमाइंडर किती राहतं सांगा. इकडे बघा सर्वांनी. 1169 डिवायडेड बाय 584 आहे. 84 585 सॉरी. मग 585 टू जा किती आहे, 585 टू जा हाऊ मच 1170 आहे. ओके, सो इथे 1च क्वोशंट येणार आहे कारण का 1170 इज ग्रेटर दॅन 1169. ओके, सो 1 चा भाग बसणार आहे. सो सबट्रॅक्ट 585. Okay, how much we got? 8. And here, how much we got here? 5. So what is the remainder? किती आला remainder? 580. Which is your correct option? Option number D. Understood all of you? समजलं का सर्वांना? येस मॅम. ओके, सिंपल आहे बघा. Ma'am. डिव्हिजन कन्सेप्ट वरती हे क्वेश्चन्स आहे. सो लिटिल बिट वेगळ्या पद्धतीने विचारतात. येस, इज कोणताही डाऊट असू दे, असेल तर विचारा. लेट मी नो युअर डाऊट फर्स्ट. जर डाऊट असेल तर मला पहिल्यांदा समजू दे तुमचे डाऊट. आहे का डाऊट कुणाला? No, ma'am. Okay. So, see here answers are here. So you just write down this answer. हे आन्सर दिलेले आहेत मी इथं. ठीक आहे, सो whenever I share this PPT on your group, the question is given with answer. Okay, so note down this in your regular notebook. ठीक आहे, ठीक आहे. इथे आपण बघितलं याचे या क्वेश्चन्सचे मी आन्सर इथे शेअर केले. ठीक आहे. So, on next lecture, we are going to see the last and important point of this number system. Okay, what is the last point? That is finding the unit place digit of an expression. एखादं एक्सप्रेशन असेल, ओके, एखादा नंबर पॉवर फॉर्म मध्ये असेल. फॉर एक्झाम्पल, suppose the number is given in this form 2345 raised to 45 in this way. Suppose huge multiplication is given like this. जर नंबर हा पॉवरच्या फॉर्म मध्ये असा असेल किंवा जर एखाद्या ह्यूज किंवा 4-5 डिजिटची मल्टिप्लिकेशन दिली असेल. फॉर एक्झाम्पल 450 into 345 into 200
30 ओके लाईक दिस मल्टिप्लिकेशन अशी दिली असेल तर तुम्हाला क्वेश्चन काय असतो फाइंड द युनिट डिजिट ऑफ आन्सर त्यांच्या आन्सरचा युनिट डिजिट काय असेल असा क्वेश्चन असतो ठीक आहे सपोज याचा आन्सर काहीतरी असेल ओके या आन्सरचा युनिट प्लेसचं डिजिट विचारतात तुम्हाला ठीक आहे सो देर इज अ व्हेरी इंटरेस्टिंग शॉर्ट टेक्निक टू फाइंड द युनिट डिजिट ऑफ सच काइंड ऑफ एक्सप्रेशन ओके या टाईपच्या क्वेश्चनचा युनिट डिजिट आन्सरचा युनिट डिजिट कसा फाइंड करायचा त्याची शॉर्ट टेक्निक आहे ती आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया देन युअर सेकंड टॉपिक विल बी कम्प्लिटेड ओके सो look at here right now one session is at 11:30 hello hello Yes, ma'am. 11:30 ला तुमचं सेशन आहे ना Yes, ma'am. ओके सो दॅट्स वाय आपण इथे स्टॉप करूया